अधिपती सुनबाईंचा विचार करतायसा? नाही. समजू शकतो आम्ही. ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम करतो तो जर चुकीचा वागला तर त्रास होणारच नाही का? पण जाऊ दे, जे झालं ते झालं, सोडून द्या आता सगळं, जाऊ दे. त्यांनी लई इशे हार्ड केलाय बरं का आई साहेब. ते सोडून देण्यासारखा इशे नाही. मी हे विसरू शकत नाही बघा. तुम्ही राग करून घेऊ नका. सगळ्यांनी डोसकी फिरून घेतली तर कसं चालेल? चला जाऊ दे, चला निघूया. एक काम करा, तुम्ही व्हा पुढे, मी फॅक्टरीत जातो जरा. फॅक्टरीत एवढ्या रातच्याला? काय गरज नाही, चला घरी आणि झोपा शांतवानी. झोप उडल्या आता काय झोपणार, तुम्ही व्हा पुढे, मी येतो नंतर. कशा पाई एवढा त्रास करून घेतायसा? त्यांनी माझ्या नावे तक्रार द्यायला पाहिजे होते बघा आई साहेब. जे काय कंप्लेंट त्यांना द्यायची होती, आमचं आम्ही दोघं आयुष्यभर भांडत बसलो असतो ना, बघून घेतलं असतं. तुम्हाला कशाला मध्ये घेतलं? तुमच्या नावे तक्रार दिल्या मूर्खासारखी. तुम्हाला आता यायला लागलं ना, पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली ना मास्तरीनबाईंमुळं. जाऊ दे अधिपती, आता का नाही, आम्हाला सवय झाल्या सगळं सहन करायची. चला जाऊया. नाही नको, खरंच मला जरा वेळ एकट्याला राहू दे. एक काम करा, तुम्ही पाहिजे तर जाता तर मला फॅक्टरीत सोडा आणि मग तुम्ही जावा घरला. मी थांबतो जरा वेळ फॅक्टरीत, मी नंतर येतो घरला. ठीक आहे. काय झालंय काय? मी कधीचा बघतोय तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाहीये. मी तुमच्याशी बोलायला आलो की टाळताय मला. काय झालंय? तुम्ही रागावलाय का? राग नाही, वाईट वाटलं मला. कशाचं वाईट वाटलंय? माझं काही चुकलंय का? तुमचं नाही, मग? तुमच्या लाडक्या सुनबाईचं. अच्छा, अक्षराचं. आणि माझ्या लाडक्या सुनबाईचं. तुमची लाडकी नाहीये ती? होती. म्हणजे? आता मात्र स्वतःच्या हातानं स्वतःच्या घराचे दरवाजे बंद करतेय बघा. आई, मला प्लीज जरासं स्पष्ट सांगाल का? काय घडलंय नेमकं? पोलिसात खोटी तक्रार केली आहे तिनं. अक्षरानं तक्रार केली? होय, कुणाविरुद्ध? आपल्या विरोधात. आपल्या विरुद्ध? आपल्या विरोधात म्हणजे सूर्यवंशींच्या विरोधात. काय काय तक्रार केली? ते जाच करतात, छळ करतात, त्रास देतात, मारहाण करतात. आणि हे कोण करते? सूर्यवंशी? भुवी. अच्छा, मग ती भुवनेश्वरी सूर्यवंशी नाही हे तुम्हाला माहिती आहे ना? आणि हे सगळं केलंयच की भुवनेश्वरीनं? मारहाण कधी केली नाही. आपल्याला काय माहिती आहे? माहिती आहे आपल्याला? मी ओळखते माझ्या लेकीला. हो? आणि अक्षराला ओळखत नाही तुम्ही? म्हणजे आई, अक्षरा या घरात कोणाशी कसं काय वागली आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ती किती चांगलं वागले हेही तुम्ही बघितलंय. ते सगळं जाऊ दे, पण आई, अक्षरा एक शिक्षिका आहे ना, ती कधीच खोटं बोलणार नाही, कधीच खोटं वागणार नाही, एवढं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण तिनं पोलिसात तक्रार केली आहे, हे खरं आहे नव? मग आई, त्यामध्ये तथ्य असणार. ज्या अर्थी अक्षरा असं म्हणते त्या अर्थी तिच्याबरोबर ते झालेलं असणार. मला एवढं माहिती आहे की अक्षरा खोटं वागणार नाही, खोटं बोलणार नाही. आई, तुम्हाला मला काय माहिती आहे आपल्या माघारी भुवनेश्वरीनं काय काय केलंय? पण मला एवढं माहिती आहे की काय वाटेल ते झालं तरी अक्षरा कुणावर खोटे आरोप नाही करणार. या घरात खोटं वागायची, खोटं बोलायची सगळी मक्तेदारी तुमच्या मुलीनं घेतली आहे. आणि आई, अक्षरानं जर भुवनेश्वरी विरुद्ध तक्रार केलेली असेल ना तर चांगलं केलं त्यानं. इतकी वर्ष जे मला करायचं होतं पण मनात असून सुद्धा करता नाही आलं माझ्या मुलामुळं ना, हे फायनली अक्षरानं केलं, करून दाखवलं. अक्षरा आता मला भेटेल ना तेव्हा शाबासकी देईन मी तिला. काय? आई आणि ताई पोलीस स्टेशनात गेलेत? हो. तुम्ही जाऊ का दिलत तिला? आणि ताई तर मूर्ख आहेच आहे, पण तुम्हाला कळत नाही का बाबा? आणि आई का गेली तिच्या बरोबर? एवढे कष्ट केलेत आणि ताई काय करणार आहे तिकडे जाऊन? स्वतःची अक्कलच पाजळणार आहे ना. इरा, नीट बोल. हे बघ, ती तुझी मोठी बहीण आहे. तिच्याबद्दल असं काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. घ्या, म्हणजे आता तुम्ही मलाच बोला. नेहमी तेच करता ना. मी काय ती वाईट आणि ती काय फार चांगलं वागतीये? तू जरा गप्प बस. तुम्ही मला का गप्प बसायला लावताय बाबा? हे बघा, तुम्हीच नेहमी म्हणता की नाही की मुलींनी कसं स्वाभिमानी असलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, लढता आलं पाहिजे. आणि ताई काय करतीये? स्वाभिमान तर गहाण ठेवलाच आहे, पण सासरच्यांविरुद्ध लढण्याच्या ऐवजी तक्रार मागे घेतीये. बाबा हो, ताई कशी? ताई
चांगली शिक्षिका आहे, आदर्श शिक्षिका आहे आणि तिला तिचे विद्यार्थी मानतात आणि हा आदर्श ठेवते त्यांच्या पुढे की अन्याय झाला तर लढू नका, मागे व्हा असं. हे बघ, ती जे काय करते ना ते तिच्या संसारासाठी करते, तिच्या नवऱ्यासाठी करते. बाबा तिच्या नवऱ्याला काहीही पडलेली नाहीये तिची. अगं असं बाबा नाही. प्लीज, तुम्ही ना आता तिची भाषा माझ्या समोर बोलू नका. तुम्ही फक्त एकच काम करा, तिला आत्ताच्या आत्ता परत बोलवून घ्या. बाबा हो, आपण एवढी कष्टाने तक्रार केली आहे तर घेऊ देत ना पोलिसांना ऍक्शन. ताईला सांगा, भुवनेश्वरी मॅडमना एकदा तरी अद्दल घडलीच पाहिजे. त्यांना काय वाटतं की त्यांच्याकडे खूप पैसा आहे तर ते सगळं विकत घेऊ शकतील? तसं नाहीये. त्यांनाही कळलं पाहिजे त्यांच्या सुनेंनी ठरवलेलं काहीही करू शकते ती. बाबा प्लीज, हे बघा ही संधी आहे भुवनेश्वरी मॅडमना धडा शिकवण्याची. बाबा तुम्ही हे लक्षात घ्या की ताईनी जर ही संधी सोडली तर तिला आयुष्यभर त्या घरात खितपत पडावं लागेल. अगं, असं नाही होणार. हे बघ, मी तिला त्या घरात पाठवणारच नाहीये. घ्या, इथे ती राहणार आहे. बाबा हो, साधं सासरच्यांविरुद्ध एक तक्रार केली तर केवढी चिडली ती. ती काय तिच्या सासरच्यांना आणि नवऱ्याला सोडून इथे राहणार आहे? हे बघ, मी बोलीन तिच्याशी. तुम्ही ना आता फक्त एकच काम करा, तिला आत्ताच्या आत्ता परत बोलवून घ्या. हे बघ, आता तिला जे वाटतंय ना ते तिला करू दे. आपण शांत राहू जरा, आणि तू पण शांत राहा. हो बाबा, तुम्ही मला का शांत राहायला सांगताय? आणि मला एक कळत नाहीये, हे सगळं तुम्हाला कसं सहन होतंय? हे बघ इरा, तिचं आयुष्य आहे. अगं तिला ठरवू देत ना.